नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत औरंगाबाद येथील अजिंठा लेणी पाहायला। अजिंठा लेणीला जाण्या अगोदर बाहेर एक मार्केट आहे। या मार्केटमध्ये गौतम बुद्धांच्या मूर्ती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती देखील आपणास अल्प दरामध्ये मिळतील। आदिवासी संस्कृतीच्या वस्तू, शिल्पे आणि मूर्ती या ठिकाणी विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आज अजिंठा लेणी पाहायला। अजिंठा लेणी ही जागतिक एक हेरिटेज आहे। इथे पहिल्यांदा आल्या इथे शासनाच्या गाड्या आहेत। एंट्रीला आपण गाडी पार्किंग आहे, पार्किंग नंतर आतमध्ये येतो आणि इथून आतमध्ये 4 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे आपल्याला लेणी पाहायला। पण जाण्यासाठी आपण आपली प्रायव्हेट व्हेकल घेऊन जाऊ शकत नाही। तर इथे शासनाच्या शासकीय गाड्या, महाराष्ट्र स्टेटच्या आपल्या गाड्या आहेत एसटीच्या। मित्रांनो, आपल्याला जाण्यासाठी गाडी आली आहे, चला आपण जाऊया। 80 रुपये तिकीट फक्त 4 जणांसाठी, 20 रुपये प्रत्येकी। चला 4 तिकीट घेतली 14 जणांची, प्रत्येकी 40 रुपये। चला, एक्साइटमेंट खूप वाढलेली आहे। सुंदर नयनरम्य दृश्य इथं पाहायला मिळतंय। पावसाळ्यात तुम्ही विचार करा, या धबधब्यावरून पाणी पडतंय खाली आणि या केव्ज मधून, या लेणींच्या वरून ते पाणी पडतंय। धबधबा खूप मोठा आहे, खाली मोठी नदी, धबधब्याचं पाणी इथून जाते। खूप सुंदर असं एक चांगला असा ब्रिज सुद्धा आहे। इतकं नयनरम्य दृश्य ना, डोळ्याचे पारणे फिरते। पहिली केव दिसते, आल्या पहिली केव दिसते। मित्रांनो, आपण एक लेणी पाहिली जी बुद्धांची मेन लेणी होती। आता 2 नंबरची आपण दुसरी लेणी पाहायला चाललोय आणि ती लेणी जी आहे सर्व याने कव्हर केलेली आहे। फ्रंटने ऊन जाऊ नये, उन्हामुळे त्याचा ऱ्हास होऊ नये, तिथली जी जतन व्हावी आपली संस्कृती।
अत्यंत सुंदर लेणी आहे, त्या बुद्धकालीन लेणी आहे. प्रत्येक लेणीमध्ये तुम्हाला वेगवेगळी बुद्धांची मूर्ती दिसेल. आतमध्ये तुम्हाला व्हिडिओ शूट करण्यासाठी परमिशन नाही, फक्त फोटो काढू शकतो, तो पण विदाउट फ्लॅश. फ्लॅश बंद करण्याचं कारण काय, संशोधकांना लक्षात आलं की फ्लॅशमुळं पेंटिंगला हानी पोचते, त्यामुळे त्यांनी फ्लॅश बंद केलाय. विदाउट फ्लॅश फक्त फोटो काढून द्या. मित्रांनो, साधारण 5व्या ते 6व्या शतकातली ही लेणी आहे. हे स्थळ खूप नयनरम्य आहे, निसर्गरम्य आहे आणि खूप कलाकृतींनी दडलेलं आहे. ही 3ऱ्या नंबरची लेणी आहे. या लेणीमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आणि फोटोसाठी फ्लॅश सकट अलाउड आहे, कारण यामध्ये नक्षीकाम जास्त केलेलं नाहीये, पेंटिंग नाहीये या ठिकाणी, त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त बनलेलं नाहीये. तुम्ही व्हिडिओ फोटो करू शकता. मित्रांनो, या लेणीमध्ये ही जी लेणी आहे खास ध्यान मुद्रेसाठी, ध्यानस्थ बसण्यासाठी लेणी केली आहे. इथं ध्यान ध्यानाला बसलं ना नुसतं आपण, किंवा इथं जरी आलं तर इथं त्या अध्यात्माची एक प्रचिती आल्यासारखं होतं. खूप शांत वातावरण, मन एकदम स्थिर होतं, अशी या लेणीची खासियत आहे. आणि शिवाय उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, इथं जे क्लायमेट आहे, आपलं जे क्लायमेट आहे ते मेंटेन राहतं, थंड वातावरण आहे. सहा नंबर मध्ये खाली एक केव आहे आणि वरती एक केव आहे. 6 नंबर लेणीमध्ये उजव्या वरती आलो जिन्याने, बारीक निमंत जिना आहे, दगडी जिना आहे. त्यामुळे आपण वरती आलो, उजव्या बाजूला एक ध्यान धारण्याचं एक ठिकाण आहे आणि या बाजूला एक ध्यान धारण्याचं ठिकाण आहे. आणि त्याच्यावरती बुद्धांच्या विविध मुद्रा कोरीव रेखीव खांबामध्ये केलेल्या आहेत. इथं खांबाचं नक्षीकाम सुद्धा खूप सुंदर आहे. पहा किती सुंदर काम, बुद्धांची लेणी सुंदर. मित्रांनो, ह्या लेण्या पाहण्यासाठी फॉरेनमधून म्हणजे बाहेरच्या देशामधून, विशेषतः चायना आणि अमेरिका, US जे काय असेल युनायटेड स्टेट्स, बाहेरच्या देशातून खूप सारे लोक येतात. आता जे आपण लेणी पाहतोय ती 10 नंबरची लेणी माझ्या मागे जी आहे ती 10 नंबरची लेणी. त्याच्यानंतर आपण जाणार 16 नंबरची लेणीला आणि त्याच्यानंतर 26 नंबरची लेणीला. या महत्वाच्या लेण्या जे आपण आता पाहणार आहे. त्याच्यानंतर 10 नंबर, 16 नंबर, 19 नंबर आणि 26 नंबर
ह्या 4 लेण्या खूप महत्वाच्या आहेत, ज्या आपण आता पाहणार आहोत इथून पुढे. चला जाऊया पाहूया 10 नंबरची लेणी. आल्यानंतर ना कुठं वेगळ्या विश्वात आल्यासारखं तुम्हाला भासवेल. इतकं सुंदर आहे इथलं दृश्य. आपण 17 नंबरची केव पाहिली. 1 ते 17 पर्यंत पेंटिंग आहेत. 1 ते 17 म्हणजे काही ठराविक ह्याच्यामध्ये पेंटिंगचं लेण्या आहेत. त्याच्यानंतर पेंटिंगची लेण्या संपल्या. 17-20 शेवट होती. चला आता 19 नंबरच्या आपण केव मध्ये चाललोय. 17 नंबर मध्ये सर्वात जास्त पेंटिंग आहे बघा. आता हे दिवसामध्ये आपल्या उजेडामध्ये पाहायला मिळतंय. या पेंटिंग ज्या दिसत आहेत ना, या पद्धतीने पेंटिंग आहे. याच्यामधून ती स्टोरी सांगितली. ह्या 19 बाहेरच्या बाजूला पेंटिंग आहे. सर्व आता गेलेलं आहे, लुप्त झालेलं आहे. आता राहिल्या नाही आपल्याकडे, काहीच राहिलं नाही. आणि बघा इथे पुरातत्व विभागाने इथे नंबर दिलेत बघा. प्रत्येक एक जर चीर गेली, जर तडा गेला तर त्याला नंबर दिले तर त्याला सील केले. कशा पद्धतीने त्यांचा अभ्यास चालू असतो. मित्रांनो, आपण अजिंठ्यामधल्या 1 ते 19 पर्यंतच्या आतापर्यंत लेण्या पाहिलेल्या आहेत. इथून पुढे 26 पर्यंत लेण्या आहेत. पण त्यापैकी पुढच्या लेण्या सर्व इम्पॉर्टंट नाहीत, पण त्याच्यामधली 26 नंबरची लेणी सर्वात इम्पॉर्टंट आहे. या लेण्यांमध्ये 1 ते 26 पर्यंत बुद्धांचा जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंतचा पूर्ण इतिहास त्यांनी पेंटिंग रूपामध्ये आणि शिल्प रूपामध्ये दाखवलेला आहे. तर तो गाईड्स घेतले आपण तर ते व्यवस्थित सांगतात. पण तरी पण आपण थोडी माहिती घेऊन आपल्याला ही माहिती मिळाली आहे. तर आपण इथून पुढची 26 नंबरची लेणी पाहू. मित्रांनो, ही पूर्ण अजिंठा लेणी जी आहे ही घोड्याच्या नालाच्या आकाराची आहे. यू आकारामध्ये आहे. पैठणच्या राजाने बुद्ध धर्म प्रसारणासाठी मदत केली आणि त्या प्रसारणाच्या माध्यमातून ही अजिंठा लेणी पूर्ण तयार झाली. याला लागणारा जो पैसा होता हा पैठणच्या राजाने पुरवला गेला. काही वेळेस पैसा कमी पडला, मग ते काम थांबलं गेलं. काही वेळेस पैसा पूर्ण मिळाला, ते काम पूर्ण झालं. असं तुम्हाला भरपूर लेण्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काही लेण्यांमध्ये काम पूर्ण झालेलं आहे आणि काही लेण्या अर्धवट राहिलेल्या आहेत. नंबर लेणीसाठी लेणी पाहायला आपण आलो आहे. नेकलेस चमकतं आणि काही पिलर मधून जे दगडी खांब आहेत जे कोरीव काम त्याच्यामध्ये काही आवाज येतात.
असं आहे खरं. आपण आतमध्ये जाऊन पाहूया, ही ऐकू गोष्ट अनुभवूया. 21 नंबरची जी लेणी आहे ही खूप सुंदर आहे. 21 नंबरच्या लेणीमध्ये आतमध्ये बुद्धांची मूर्ती आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एक पेंटिंग आहे ज्याच्यामध्ये त्या काळात त्या पेंटिंग वरती दागिने तयार केले होते. त्याच्यावरती जर लाईट एका डिरेक्शन मधून जर टाकली तर ते दागिने चमकतात. आतापर्यंत जेवढे आपण पेंटिंग पाहिले किंवा जेवढे काही लेणे पाहिले त्याच्यामध्ये एकही बुद्धांच्या मूर्तीची डोळे उघडे नाहीयेत. ते फक्त 21व्या बुद्धांच्या मूर्तीमध्ये जे डोळे उघडे आहेत. आणि त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कम्प्लिटली बॉडी आपल्याकडे टर्न करून उभे आहेत असा तो फील येतो. आणि जसं तुम्ही फिरता कुठूनही कुठल्या अँगलने पहा ते कम्प्लिटली तुमच्याकडे कम्प्लीट बॉडी आणि शिवाय ते पाहतात दृष्टी दोन्हीही तुमच्याकडे पाहते असा तुम्हाला फील येतो. आणि हे ऍक्च्युअल आम्ही अनुभवलंय, तुम्हाला मी अनुभवत होते. याच्याही व्यतिरिक्त एक महत्वाचं, बुद्धांची जी मेन मूर्ती आहे त्यांच्या बाजूला 2 रूम्स आहेत आणि त्याला 2 पिलर आहेत. त्या पिलरला आपण जर वाजवलं तर त्याच्यामधून एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. जसा घंटानाद जसा केला तर तसं त्या खांबामधून आवाज येतो. खूप जोरात नाही येत मित्रांनो. जवळ असलो की आपला आवाज चांगला येतो, पण थोडा दूर गेला की कमी येतो, पण तिथं आवाज येतो. 22वी पाहिली अर्धवट आहे. आता 23वी पाहतोय, ती सुद्धा अर्धवट आहे. आता आपण 24 आणि 25 पाहून 26वी मेन आहे. 24-25 ही अर्धवट आहे असं सांगण्यात आलं आहे. समक्ष पाहिल्यानंतर समजेल. पण 26वी आपण पाहू ज्याच्यामध्ये महानिर्वाण त्याच्यामध्ये दाखवलं आहे. त्या महानिर्वाणाची म्हणजे आतापर्यंत सगळ्या मूर्ती उभ्या आहेत, बसलेल्या आहेत, पण एकमेव 26वी जी लेणी आहे की जिथं बुद्धांनी एक झोपताना त्यांची सर्वात मोठी बलाढ्याची मूर्ती आहे. चला आपण पाहूया. राजांनी जी काही पैसे पुरवले बुद्ध धर्म प्रसारणासाठी त्यावेळेस काही पैसे अपुरे पडले. त्यामुळे कलाकारांनी किंवा मूर्तिकारांनी ते काम अर्धवट ठेवले आणि म्हणून ह्या काही लेण्या अर्धवट राहिलेल्या आहेत. म्हणजे दगडीच छत होतं सगळं. आतमध्ये यायचं पण छत होतं आतमध्ये. अच्छा, गुफा होते आतमध्ये. बरं या हा हे पिलर सुटले. पिलर आणि टाका होता. अच्छा, हा सभामंडप होता. समोर पिलर होते. हा सर सगळे लेणी होतं. एकाच दगडामध्ये आणि एकाच पाळामध्ये बनलेली. याला जेड नाही करायचं, जोड नाही. 1 पासून आता इथे 26, 27, 28 नंबर. किती नंबर पर्यंत शेवटी? 28 नंबर तर ही मेन नंतर 29 वरती भेटला. लास्ट ते दिसतंय का ते समोर छोटा सेल बघा, तो नंतर भेटला. तो 30 नंबर. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. प्रशांत दरेकर, मराठी नॉलेज. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे.
ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकवर नक्की पहा. धन्यवाद.